हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. जस्ट आत्ताच नाश्ता झालेला आहे माझा. आज ब्रेड ऑमलेट खाल्लं होतं, त्याच्यामुळे थोडं हेवी झालं होतं म्हणून थोडी या रूममध्ये चक्कर मारून राहिली आहे. बाहेर बाबांचे मित्र आले आहे जुने, त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू आहे. त्याच्यामुळे तिकडे न थांबता या बेडरूममध्ये मी चक्कर मारत आहे. नाश्ता हेवी झाल्यामुळे लगेच झोप नाही, आराम करणे बरं वाटत नाही. आज मिस्टरांचा वाढदिवस आहे. सासरी असते काहीतरी स्पेशल करता आलं असतं, आणि इकडे आता मी असल्यामुळे मलाही काही असं वेगळं करता आलं नाही. त्यांना सरप्राईज वगैरे बघू, आता काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न करू. पप्पा उद्याला केक आणणार आहे. आज आणणार होते पण उद्या सॅटर्डे असल्यामुळे मग मुलं येणार आहे त्यांच्यासोबत, मग त्यांनाही रात्रभर माझ्यासोबत राहता येईल. त्यामुळे म्हटलं आपण एक दिवस लेट करूया. तर बघू आता काय होईल स्पेशल. इकडे याची पूजा सुरू आहे. आईला रोज पूजेसाठी अर्धा तास लागतो. खूप हळू आरतीची पूजा सुरू असते. हाय मंडळी, इथे आई आता भेंडीची भाजी करत आहे माझ्यासाठी. तिकडे कशाची भाजी आहे? ही तेंडुळ्याची भाजी आहे. ही मला बिलकुल आवडत नाही, म्हणून आईने माझ्यासाठी भेंडीची भाजी करत आहे. सुरुवातीला कांदा टाकलेला आहे. लसूण जिऱ्याची पेस्ट आहे इथे टाकलेली. गरमागरम आई तर जेवायला मिळालं की बरं वाटते. थोडं कोथिंबीर टाकली आहे, थोडी टमाटर पण टाकलेलं आहे. जस्ट मी आत्ताच ऑमलेट खाल्लेलं आहे, अंड्याचं ब्रेड ऑमलेट. सध्या तर जेवणाची गरज नाही आहे मला, 12 वाजता वगैरे. भेंडी आई आता धनेपूड नाही टाकली का? अच्छा, ही आवडते. हळद पण टाकली का? इकडे बाबांचे मित्र आलेले आहेत जुने. मामाजी आमचे ते जुने भरपूर. तर ते आता तिकडे सांगलीला राहायला गेले, तिकडलेच आहे ते प्रॉपर. मग आज बाबांनी त्यांना जेवण करायला सांगितलं आहे. तरी मामाजी येणारे जेवायला आता बसले आहे, त्यांच्या गोष्टी गप्पा सुरू आहे. इकडे वरण केलेलं आहे. वरणाला थोडं मिरची आणि कढीपत्त्याचा तडका लावलेला आहे. इथे आईने ताक फोडणी घातलेला आहे. भात आहे इथे गरमागरम. ही तेंडुळ्याची भाजी आहे, शिजून राहिली मस्त. इथे माझ्यासाठी केलेली भेंडीची भाजी आहे. ही गॅस भरपूर जुनी असल्यामुळे ती थोडा जंग लागल्यासारखा झालेला आहे. हा निघत नाही, सतत घासल्यामुळे हे असं काळं आलेलं आहे. ती ग्लासची जी असते तिन्याची, ती पण शेगडी आहे आईकडे, पण आई ती काही वापरत नाही. तिखट मीठ टाकून इथे भेंडे टाकलेले आहे. वाव, मस्त भेंडीची भाजी शिजून राहिली. तर सध्या आईचं खाणं सुरू आहे मस्त गरमागरम. हे आहे बाबांचे मित्र, ज्यांना मी मामाजी म्हणते. हे सध्या इकडे फिरायला आलेले आहे. प्रॉपर हे तिकडे सांगलीचे आहे. थोड्या वेळात त्यांचं जेवण वगैरे आटपते. सकाळचा वेळ जास्त आईचा स्वयंपाकात जातो सध्या. आधी माझं नाश्त्याचं, मग जेवण. कुठली भाजी मला जर चालत नसेल, वांग्याची वगैरे असेल, तर मग पुन्हा दुसरी भाजी. सध्या आईला स्वयंपाक वगैरे करेपर्यंत 11 होऊन जातात. नाश्ता केला की मलाही जेवायला थोडं निवांत असतं, त्यामुळे जेवणाची वगैरे तशी घाई राहत नाही. 12 वाजता वगैरे मग मी जेवण करते नाश्ता झाला की.
कणिक मळलेली आहे इथे. आता आई पोळ्या करून घेईल. इकडे भाजी शिजत आहे. एक भाजी झालेली आहे. बहुतेक भेंडीची पण भाजी शिजतच आलेली आहे. इथे आईने नैवेद्य केलेला आहे देवासाठी. हा कशाचा नैवेद्य आहे? गाईचा. आणि हा देवाचा. गाईचा आणि देवासाठीचा नैवेद्य आईचा रोज ठरलेला असतो. तर इथे पोळ्या करणं सुरू आहे. इकडे मामाजीचं आणि बाबांचं जेवण सुरू आहे. यांचं जेवण आटोपल्यानंतर आम्हीसुद्धा जेवायला घेतलं होतं. इकडे आईसुद्धा जेवण करत होती. मूवी बघता बघता आम्ही जेवण करत होतो. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.